लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आज आपण MPSCतलं मुख्य परीक्षेचं लेक्चर बघणार आहे। जे काय आपलं शेड्यूल आहे त्याच्यानुसार आपण ठरवलेलं की शनिवारचं जे लेक्चर असेल ते MPSCचं मुख्य परीक्षा त्यातला बेसिकली जो काय ॲडिशनल सिलेबस आहे जो नवीन ॲड केलेला आहे आता राज्य लोकसेवा आयोगानं मागच्या वर्षी आणि जो आत्ताच्या मेन्सच्या परीक्षेला नवीनच आहे, पहिल्यांदाच त्या टॉपिक्सवर परीक्षा होईल, तर तो आपण आज बघणार आहे। पर्टिक्युलरली लेक्चरच्या बाबतीत तुम्हाला काही शंका असेल तर 9359825676 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा माझा जो टेलिग्राम चॅनल आहे PRS MPSC2 यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता। पर्टिक्युलर याच्यात तुम्हाला करंट अफेअर्सच्या बातम्या मिळतील किंवा जे काही लेक्चर्स असतील त्याचे लिंक्स पण मिळून जातील। जर काही अपडेट इन्फॉर्मेशन आली विविध स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत तर ती तुम्हाला प्राप्त होऊ शकेल। तर आज आपण लेक्चरला सुरुवात करूया, ठीक आहे। जो लेक्चर आहे हा आपल्याला राज्याच्या मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2 आहे, त्यातला नवीन अभ्यासक्रम आहे, म्हणजे जो ॲडिशनल सिलेबस आहे तो आहे आणि त्याचं टायटल आहे मानवी संबंध दृष्टिकोन किंवा ह्युमन रिलेशन्स अप्रोच। ह्युमन रिलेशन्स अप्रोच हा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मधला एक दृष्टिकोन आहे ॲक्च्युली आणि राज्यसेवेचा जो पेपर क्रमांक 2 आहे म्हणजे लक्षात घ्या टोटल जो पेपर क्रमांक मिळतो तो पेपर क्रमांक 4 पण सामान्य अध्ययनाचा जो पेपर क्रमांक 2 आहे तर त्याच्यामध्ये हा सिलेबस जो इथं समाविष्ट करण्यात आलेला आहे। जे पर्टिक्युलरली आता नवीन आहेत त्यांच्यासाठी हा अभ्यास करायला हरकत नाही, जे जुने आहेत आणि जे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला आता क्वालिफाय होतील त्यांच्या दृष्टीने हे फार उपयोगी पडेल। त्या दृष्टिकोनातून मला दुसरं असं सांगायचं आहे तुम्हाला की हे लेक्चर फक्त आपल्या पुरतं मर्यादित ठेवू नका, तर महाराष्ट्रात बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात तर त्यांच्यापर्यंत लेक्चर पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जे कोणी मेन्सला क्वालिफाय होतील त्यांना हे लेक्चर्स आणि याच्यावरचे हमखास 1 ते 2 प्रश्न नक्कीच येतील, यात काही शंकाच नाही, ठीक आहे। तर हा राज्यसेवा पेपर क्रमांक 2 जो आहे त्यातला नवीन अभ्यासक्रम आहे। परत सांगितलं तुम्हाला की पर्टिक्युलरली जे कोणी विद्यार्थी प्रिपेअर करत असतील त्यांच्यापर्यंत हा लेक्चर्स किंवा व्हिडिओ तुमच्या विविध ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करा की ज्यांना मदत होईल, कारण हा नवीन अभ्यासक्रम असल्यामुळं बऱ्याचशा पुस्तकात याची माहिती जास्त करून उपलब्ध नाहीये। तरी पण मी माझ्या दृष्टिकोनातून 2 प्रकारे लेक्चर डिवाइड केलं, एक पहिला थेरॉटिकल भाग शिकवेन, दुसऱ्या लेक्चरला याच्यात हा जो भाग आहे हाच भाग मी क्वेश्चन अँड आन्सर स्वरूपात घेईन। आता मागच्या वर्षी आलेला प्रश्न संबंध नाही कारण नवीन सिलेबस आहे आणि नवीन ॲडिशन असल्याचा परिणाम म्हणून पर्टिक्युलरली जे ते जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील ते आता ह्या परीक्षेत आल्यानंतर कळेल की त्यांचा अप्रोच काय, पण मी गॅरंटी देतो की साधारणतः 50 क्वेश्चन आपण पर टॉपिकवर घेऊया, त्याच्या बाहेरचा शक्यतो कोण प्रश्न त्याच्या नेचरचाच प्रश्न येईल, त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही, ठीक आहे। आज आपण मी परत सांगितलं राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2 त्याचा जनरल स्टडीजचा ह्युमन रिलेशन अप्रोच किंवा मानवी संबंध दृष्टिकोन पाहतोय, ठीक। प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आपण हे बघतोय। लक्षात घ्या बेसिकली जो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन होता त्याच्यामध्ये अनेक अप्रोचेस आहेत, पण जो क्लासिकल अप्रोच होता, जो क्लासिकल म्हणजे त्याला म्हणतो पारंपरिक दृष्टिकोन, या पारंपरिक दृष्टिकोनाला जे आव्हान दिलं गेलं हे मानवी संबंध दृष्टिकोनानं दिलं गेलेलं आणि हा जो मानवी संबंध दृष्टिकोन आहे याचं अस्तित्व 1960 मध्ये झालं। म्हणजे क्लासिकल थेअरीला जो क्लासिकल थेअरी याच्या आधीच्या दशकामध्ये झाली त्या क्लासिकल थेअरीला आव्हान हे मानवी संबंध दृष्टिकोनातून देण्यात आलं आणि पर्टिक्युलरली 1930 मध्ये ह्या थेअरीचा उगम झाला। क्लासिकल थेअरीमध्ये काय केलं होतं की क्लासिकल थेअरी म्हणजे लक्षात घ्या पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं की तुम्ही असं मानता की बाबा सगळ्या सोयी सुविधा असल्या पाहिजे, सगळं ठीक असलं पाहिजे आणि सगळी जर तत्व अवलंबित केली अभ्यास केला तर तुम्ही पर्टिक्युलरली सिलेक्ट होऊ शकता, असं तुमचं एक तत्व आहे की ही क्लासिकल थेअरी आहे। समजा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची तर असं की काही तत्व आहेत, काही तत्व म्हणजे कसं स्पॅन ऑफ कंट्रोल आहे, म्हणजे एक व्यक्ती किती जणांवर नियंत्रण ठेवते, हायरची आहे किंवा पदसोपान क्रम आहे, त्याच्यानंतर तुमचं स्पॅन ऑफ अटेन्शन आहे, त्याच्यानंतर युनिटी ऑफ कमांड आहे, म्हणजे कॅल्क्युलेट करायची, ही जी तत्व आहेत आणि ही तत्व जर अंमलात आणली क्लासिकल थेअरी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असे म्हणायची तर कदाचित ऑर्गनायझेशन किंवा संघटनेचं जे आउटपुट आहे ते सगळ्यात चांगलं राहील। पण यात असं मानलं जायचं की मानव जो आहे तो एक मशीन मधला एक कॉग आहे, मशीनमध्ये जसं मशीन असतं ते अनेक भागांनी बनलेलं असतं, ते मशीनचा एक भाग आहे, म्हणजे जसं मशीनला इनपुट दिला की आउटपुट येतो त्याच प्रकारे मानव जो तो काम करेल आणि मानव जर तत्वांनी जर माणसानं जी प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपलनुसार काम केलं तर संघटनेला पर्टिक्युलरली जास्त महत्त्व आहे। मग ह्या फॉर्मल संघटनेला आणि मानवाच्या यांत्रिक दृष्टिकोनाला पारंपरिक सिद्धांतात महत्त्व दिलं होतं। जसं उदाहरण द्यायचं झालं तर पर्टिक्युलरली तुम्ही बघू शकता की तुमच्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत की AC अभ्यासिका पाहिजे, चांगली फॅकल्टी पाहिजे, त्याच्यानंतर सगळं स्टाफ वगैरे व्यवस्थित पाहिजे, असं जर सगळं असेल तरी पण काही विद्यार्थी सिलेक्ट होत नाहीत का तर बेसिकली ते ज्या परिवेशातून येतात किंवा जे सोशल फॅक्टर्स असतात, सायकोलॉजिकल फॅक्टर्स असतात ते पण महत्त्वाचे ठरतात। मात्र पारंपरिक सिद्धांतामध्ये जे लोकप्रशासन सिद्धांत होता या त्या फॉर्मल जे संघटना आहे किंवा यांत्रिक दृष्टिकोन आहे मानवाचा याला अधिक महत्त्व दिलं गेलं आणि त्याच्या सायकोलॉजिकल आणि
जो सोशल अँगल आहे याला कमी लेखलं गेलं आणि म्हणून याला विरोध म्हणून माणसाचा जो सामाजिक अँगल आणि सोशल सायकोलॉजिकल अँगल आहे त्याला जे महत्त्व दिलं ते क्लासिकल ह्युमन रिलेशन अप्रोचने जास्त दिलं. तर लक्षात घ्या, ह्युमन रिलेशन अप्रोचला आणखी काही नावानं ओळखतात, जसं ह्युमॅनिस्टिक थेरी, सोशिओ इकॉनॉमिक थेरी आणि न्यू क्लासिकल थेरी. लक्षात ठेवण्याचं बेसिकली एकच आहे, न्यू क्लासिकल थेरी म्हणजे नव पारंपरिक सिद्धांत. का तर क्लासिकल जो अप्रोच होता त्यातच ह्युमन रिलेशन अप्रोचनं काहीतरी भर काढ टाकली म्हणून त्याला नवं क्लासिकल थेरी किंवा नवं पारंपरिक सिद्धांत आता म्हणतात. आता प्रश्न असा येतो की विच ऑफ द थेरी इज कॉल्ड एज अ न्यू क्लासिकल थेरी. मग सिस्टीम थेरी, ह्युमन रिलेशन थेरी, बिहेवियरल थेरी किंवा क्लासिकल थेरी. तर न्यू क्लासिकल थेरी कुठल्याला म्हणतात, तर ह्युमन रिलेशन अप्रोचला याला म्हणतात. मी परत सांगितलं काय की फॉर्मल ऑर्गनायझेशन आणि जे मानवाचा मेकॅनिकल जो दृष्टिकोन होता याला चॅलेंज केलं गेलं ते ह्युमन रिलेशन अप्रोचनं चॅलेंज केलं गेलं आणि हा दृष्टिकोन 1930च्या दशकामध्ये उगम पावला. लक्षात घ्या. आता दुसरा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न की जो हा स्पर्धा परीक्षेला अत्यंत महत्वाचा आहे, एल्टन मेयो यांनी मानवी वर्तन दृष्टिकोनाचे जनक मानले जाते. एल्टन मेयो इज कॉल्ड एज अ फादर ऑफ द ह्युमन रिलेशनशिप अप्रोच. ह्युमन रिलेशन अप्रोच जो आहे त्या ह्युमन रिलेशन अप्रोचचा किंवा मानवी संबंध दृष्टिकोनाचा जनक कोणाला मानलं जातं की एल्टन मेयोला. हा ऑब्जेक्टिव्हला प्रश्न आहे. लक्षात घ्या. बेसिकली त्यांनी काय केलं की एक काही व्यक्तींच्यावर प्रयोग केले आणि त्यांना एक चांगल्या फिजिकल कंडिशन मध्ये ठेवलं. नंतर त्यांच्या सायकोलॉजिकल जे काही घटक असतात माणसाचे त्याचा अभ्यास केला, सामाजिक पैलूंचा अभ्यास केला आणि याच सगळ्या पैलूंचा अभ्यास जे संघटनेचं आउटपुट आहे किंवा उत्पादन क्षमता आहे एखाद्या वर्करची याच्यावर कसा होतो याचा अभ्यास केला आणि त्याच्या आधारे त्यांनी सिद्धांत मांडला. मग हा त्यांची जी पद्धत आहे त्याला म्हणतात क्लिनिकल मेथड. प्रश्न जर आला की एल्टन मेयोनं कुठल्या पद्धतीचा अभ्यास केला मग कुठल्या पद्धती वापरली, तर एल्टन मेयोनं क्लिनिकल पद्धतीचा जो आहे तो पद्धतीचा वापर करून जो ते त्याचा अभ्यास केला. पहिला जो त्यानं प्रयोग केला, लक्षात घ्या, फिलाडेल्फिया म्हणून एक कंपनी होती कापडाची गिरणी. त्या कापडाच्या गिरणीमध्ये जो मालक होता किंवा मॅनेजमेंट होती त्यानं कामगारांना सगळ्यात चांगलं वातावरण प्रोव्हाइड केलं होतं. त्यांना इतर बेनिफिट पण दिल्या होत्या, पण तरी पण त्यातले कामगार काम सोडून जाण्याचं प्रमाण जास्त होतं. म्हणून एल्टन मेयोनी तिथं पहिला प्रयोग केला 1923 साली. सालही लक्षात ठेवा, ज्याला म्हणतात फर्स्ट इन्क्वायरी. समजा प्रश्नाला फर्स्ट इन्क्वायरी कुणाशी रिलेटेड तर ती एल्टन मेयो आणि ह्युमन रिलेशनशिप अप्रोच, फिलाडेल्फिया अमेरिकेतली कंपनी. मग ह्या अप्रोचमध्ये अभ्यास करताना त्यांना काय लक्षात आलं की फक्त यांत्रिक बाबीच महत्वाच्या नाहीत, तर बेसिकली जे सोशोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल अँगल जे ते माणसाचे ते पण ऑर्गनायझेशनच्या इफिशियन्सीसाठी आवश्यक असतात. ऑर्गनायझेशन म्हणजे काय, संघटना. लक्ष घ्या, संघटना म्हणजे काय, तुम्ही एका संघटनेत काम करता. उद्या जर समजा तुम्ही अधिकारी म्हणून सिलेक्ट झाला आणि समजा तुम्ही सेल टॅक्स इन्स्पेक्टर किंवा राज्य विक्री निरीक्षक गेला तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी काम करता. मग जिल्ह्यातलं तुमचं जे युनिट आहे सेल टॅक्सचं ते काय झालं, एक संघटना झाली. या संघटनेसाठी तुम्ही काम करता. मग या संघटनेला जर समजा सांगितलं की नियमाप्रमाणे काम करेल हा बॉस असेल याचं सगळे ऐकतील, तर हा काय झाला, क्लासिकल अप्रोच झाला. मात्र न्यू क्लासिकल अप्रोचमध्ये काय म्हणलं की फक्त फॉर्मल स्ट्रक्चरच आवश्यक नाही तर इन्फॉर्मल रिलेशन्स पण आवश्यक आहेत, माणसाची किंवा इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन पण आवश्यक आहेत आणि ते ह्युमन रिलेशन अप्रोचने सांगण्याचा प्रयत्न केला. यांनी 3 पुस्तकं लिहिली. कुणी, एल्टन मेयोनी. कुठलं, ह्युमन प्रॉब्लेम्स ऑफ इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन 1933 साली, सोशल प्रॉब्लेम्स ऑफ इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन 1945 साली आणि पॉलिटिकल प्रॉब्लेम्स ऑफ इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन 1947. 33, 45 आणि 47 या 3 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. नावं लक्षात ठेवा, कारण नावाच्यावर जरी प्रश्न आला, मी प्रश्न करून घेणार ते तुमच्याकडून, पण त्याच्यावर जरी प्रश्न आला तरी तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. यातलं लक्षात ठेवण्याचं महत्व म्हणजे एल्टन मेयो इज अ फादर ऑफ ह्युमन रिलेशनशिप अप्रोच. हिज मेथड इज क्लिनिकल मेथड अप्रोच आणि त्याचं फर्स्ट इन्क्वायरी एक्सपेरिमेंट फिलाडेल्फियामध्ये आणि त्याची जी बुक्स आहेत ती बुक्स. ओके, ठीक आहे. पुढे आता या थेअरीमध्ये फक्त त्यानं कॉन्ट्रीब्युशन केलं का, नाही, आणि पण काही सायंटिस्टनं कॉन्ट्रीब्युशन केलं. त्याच्यामध्ये कोण, R.J. लोथेसबर्गर, विलियम जे डिक्सन, टी नॉर्थ व्हाईटहेड, डब्ल्यू लॉयड, ई वॉर्नर आणि L.J. हेंडरसन यांचा सुद्धा समावेश होता. प्रश्न आला, कन्स्ट्रक्ट झाला त्या दृष्टीने ही नावं लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं हॅवथॉर्न स्टडीज काळ लक्षात ठेवा. 1924 ते 32. 1924 ते 32 या कालावधीमध्ये हॅवथॉर्न अभ्यास केला गेला. हा हॅवथॉर्न अभ्यासक्रम हा मानवी वर्तन संबंध दृष्टिकोनाचा पाया आहे. म्हणजे समजा बायच्या ऑब्जेक्टिव्हला प्रश्नाला राज्याच्या मुख्य परीक्षेला विच हॅवथॉर्न स्टडीज हा कोणत्या अप्रोचचा पाया किंवा कोणत्या दृष्टिकोनाचा पाया आहे, तर दॅट इज ह्युमन रिलेशनशिप अप्रोच. मानवी वर्तन आहे, लक्षात घ्या, मानवी संबंध दृष्टिकोन. वर्तन इथं कट करा, मानवी संबंध दृष्टिकोनाचा पाया आहे. यानं जो ट्रॅडिशनल अप्रोच होता दृष्टिकोनातला त्याचा आर्थिक मानव म्हणजे इकॉनॉमिक मॅन आणि फॉर्मल ऑर्गनायझेशन आणि तिची जी रचना आहे किंवा तिची जी स्ट्रक्चर आहे याला चॅलेंज केलं गेलं.
म्हणजे पारंपरिक सिद्धांत असा मानत होता की मानव फक्त आर्थिक गोष्टींसाठी काम करतो. पैसा असेल तरच तो काम करतो, नाही तर तो काम करत नाही आणि फक्त पैशासाठीच काम करतो. त्याचप्रमाणे संघटनेची जी रचना कागदाने आणि मॅनेजमेंटने बनवलेली आहे त्यालाच पर्टिक्युलरली ती सगळ्यात इफिशियंट आहे. पण या दृष्टिकोनातल्या आउटरोच स्टडीजमधून असं पुढे आलं की नाही, इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन जे आहेत किंवा अनौपचारिक संघटना आहेत त्या पण फार महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, मानव फक्त आर्थिक मानव नाही तर तो सामाजिक मानव आहे, हा सिद्धांत त्यानं पुढे आला. दुसऱ्या हावथॉर्न एक्सपेरिमेंट केले कुठे गेले तर वेस्टर्न इलेक्ट्रिकल कंपनी जी आहे ती वेस्टर्न इलेक्ट्रिकल कंपनी शिकागोमध्ये, त्या शिकागो मधल्या कंपनीमध्ये हे एक्सपेरिमेंट केले गेले, या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि कुणाच्या माध्यमातून केले गेले तर हार्वर्ड बिझनेस स्कूल जे आहे त्या हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या माध्यमातून एल्टन मेयोच्या. सो हु इज द हेड ऑफ द हावथॉर्न स्टडीज? एल्टन मेयो. आणि हावथॉर्न स्टडीज मधनं काय पुढे आलं? मानवी संबंध दृष्टिकोन पुढे आला. आता याचे जे अभ्यास केले 1924 ते 32 याचे 4 टप्पे पाळले. पहिला एक इल्युमिनेशन एक्सपेरिमेंट, दॅट इज 1924 ते 27 साली केला गेला. म्हणजे काय, प्रकाश योजना जे प्रयोग केला गेला त्यात काय केलं गेलं तर प्रकाश जो असतो तो कमी जास्त केला गेला एखाद्या रूम मध्ये वर्कर काम करत असताना, आणि त्यांचा आउटपुट कसा आहे, प्रोडक्टिव्हिटी कशी, याचा अभ्यास केला गेला. त्यावेळेला असं आढळून आलं पर्टिक्युलरली की जरी प्रकाश कमी जास्त केला तरी सुरुवातीला त्याचा इफेक्ट जाणवला, पण काही कालानंतर मात्र त्याचा इफेक्ट जाणवून नाही आला. म्हणजे काय झालं, उत्पादन तेवढंच राहिलं किंवा एक ठराविक लेवलच्यावर उत्पादन गेलं नाही. म्हणजे ह्याच्यातनं पुढे काय आलं की जरी प्रकाश योजना कमी जास्त केली तरी उत्पादनात जास्त काय उत्पादकतेत फरक पडत नाही. म्हणून इल्युमिनेशन एक्सपेरिमेंट 1924 ते 27. दुसरा रिले असेंब्ली टेस्ट रूम एक्सपेरिमेंट 1927. याने काय केलं की कामकाच्या ठिकाणीच्या ज्या कंडिशन्स असतात त्या कंडिशन्स मध्ये बदल केला गेला. म्हणजे चांगल्या कंडिशन्स दिल्या, तिथं पाणी प्यायची सोय केली, दुपारी 1 तासानंतर चहा देण्याची सोय केली, एसीची सोय केली, कामगारांना बसण्यासाठी सुविधा केल्या. या केल्यानंतर कामाच्या आउटपुटमध्ये आणि मुराले म्हणजे काय तर संघटनेचं एक जे मोटिवेशन असतं त्याला मुराले म्हणतात. मोटिवेशन वैयक्तिक असतं, मुराले म्हणजे संघटनेचं नीती धैर्य असतं. म्हणजे संघटनेसाठी मी काम करेन, मी त्यासाठी त्याग करण्याची प्रेरणा असेल. तुम्ही जेव्हा देशासाठी काम करत आहे तुमच्याकडे मोटिवेशन पेक्षा मुराले जास्त असतं. संघटनेच्या बाबतीत मुराले हा शब्द वापरतात, वैयक्तिकच्या बाबतीत मोटिवेशन हा शब्द वापरतात, हे लक्षात घ्या. मग रिले असेंब्ली टेस्ट एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं गेलं की व्हेरियस इफेक्ट म्हणजे वर्किंग कंडिशन चेंज करून त्याचा वर्करच्या आउटपुट आणि मुरालेवर फरक केला गेला. मी परत सांगितलं हा क्रम महत्वाचा आहे, आणि कुठल्या एक्सपेरिमेंटला काय केलं गेलं हे विचारलं जोड्या किंवा ग्रुप मॅचिंगला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढे आता मास इंटरव्ह्यू प्रोग्राम 1928 ते 31 केला गेला. त्यात काय केलं गेलं, एम्प्लॉईचे ज्या फिलिंग्स आहेत, म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं ह्याला म्हणतात व्हेंटिलेशन थेरपी. म्हणजे एम्प्लॉईजला बोलवलं गेलं, तुमच्या घरी काय प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या मनात काय येतं, तुमच्या कंपनीशिवायचे मत काय आहे, तुम्हाला अजून काय अडचण आहे, हे ह्युमनचे ऍटिट्यूड, त्यांच्या वृत्ती आणि त्यांच्या सेंटिमेंट्स जाणवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांच्या मनातले जे भावना आहेत किंवा त्यांचे विचार जे आहेत त्यांना मोकळीक करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यासाठी एक मिडलमॅन नेमला गेला. मग मास इंटरव्ह्यू प्रोग्राम जो होता 1928 ते 31 त्याच्यामध्ये त्यांचे भावना आणि वृत्ती यांचा पर्टिक्युलरली अभ्यास केला गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा बँक वायरिंग एक्सपेरिमेंट 1931 ते 32 साली झाला. टू अंडरस्टँड बेटर हाऊ नॉर्म्स कंट्रोल द ईच मेंबर्स आउटपुट वेअर इस्टॅब्लिश वर्कर. म्हणजे लक्षात असं आलं बँक वायरिंग एक्सपेरिमेंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की काही वर्कर जे असतात त्यांच्यामध्ये काही सामाजिक समूह तयार होतात. म्हणजे जसं तुम्ही आपलं एक स्पर्धा परीक्षा केंद्र लक्षात घ्या, आणि स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुम्ही विद्यार्थी आहेत माझ्या हाताखाली, तर माझं आणि तुमचं जे रिलेशन ते फॉर्मल आहे की तुम्ही ते ऍडमिशन घेतले, मी तुम्हाला शिकवते. पण तुमचं शेजारचा विद्यार्थी असेल, तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असेल, ह्यांच्याशी जे रिलेशन झालं हा काय झाला, सोशल ग्रुप झाला. मग तो सोशल ग्रुप तुमच्यावर इम्पॅक्ट पडतो की यार आज लेक्चर करायचं का नाही, आज इथे ऍडमिशन घ्यायचं का नाही. सेम तसंच झालं की हे बँकिंग वायर एक्सपेरिमेंट एल्टन मेयोला असं लक्षात आलं की हा सामाजिक समूह आहे जो आहे किंवा त्याला म्हणतो इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन, ज्याला म्हणतो अनौपचारिक संघटना, हा वर्करच्या आउटपुटवर इफेक्ट करतो आणि त्याच्यासाठी तो नियम तयार करतो. म्हणून जर प्रश्न आला की कोणत्या एक्सपेरिमेंटमधनं हे पुढे आलं की वर्कर्सचे काही ग्रुप्स असतात की ज्याच्या आउटपुटसाठी नियम तयार करतात, तर तो बँक वायरिंग एक्सपेरिमेंट असा आला. आता हे सगळे जे प्रयोग होते हे 1939 साली R.J. रोथेल्सबर्गर आणि विलियम डिक्सन यांनी मॅनेजमेंट आणि द वर्कर या पुस्तकामध्ये पब्लिश केले. मग हा जरी प्रश्न आला की जे हावथॉर्न स्टडीज होते ते कोणत्या पुस्तकात पब्लिश आले, तर तुमच्या तोंडात नाव आलं पाहिजे मॅनेजमेंट अँड द वर्कर. आणि कुणी पब्लिश केले तर रोथेल्सबर्ग आणि विलियम डिक्सन. लक्षात घ्या, एल्टन मेयो नाही केले. एल्टन मेयो हा पिता आहे कशाचा, मानवी संबंध दृष्टिकोनाचा किंवा ह्युमन रिलेशन अप्रोचचा, इज अ फादर. पण हे पब्लिश कुणी केले, रोथेल्सबर्ग आणि विलियम डिक्सनने. या प्रयोगातून काय बाबी स्पष्ट आलं, एक तर सगळ्यात महत्वाची जी बाब समोर आली म्हणजे कामगाराचा नीती धैर्य, म्हणजे त्याचं मुराल आणि आउटपुट हे कामाच्या ठिकाणचे फिजिकल कंडिशन्स किंवा भौतिक अवस्थेवर अवलंबून नाही, तर त्या व्यक्तीचे सामाजिक आणि मानसिक घटक किंवा पैलू म्हणजे सोशल आणि सायकोलॉजिकल फॅक्टर्स ॲट द वर्क
rather than physical conditions at the work determine the workers output and morale. That is the most important finding of Hawthorne studies. What? Morale and output of the worker depend upon the social and psychological factors and not on physical conditions. This is the first and most important finding of Hawthorne studies. Okay. संघटना ही सामाजिक संरचना म्हणजे जी पर्टिक्युलरली ऑर्गनायझेशन आहे ही फक्त फॉर्मल ऑर्गनायझेशन किंवा मेकॅनिक्सचं ऑर्गनायझेशन नाहीये, तर ती एक सोशल सिस्टीम आहे असं जे मत आहे ते पर्टिक्युलर हाऊसन स्टडी मधनं पुढे आलं. दुसरी गोष्ट काय, जे नॉन इकॉनॉमिक रिवॉर्ड्स आहेत, इकॉनॉमिक नसणारे रिवॉर्ड्स आहेत, जसं तुम्हाला मान्यता मिळावी, तुमचं कोणतरी म्हणणं ऐकून घ्यावं, तुम्हाला प्रतिष्ठा मिळावी, तुम्हाला गेल्या लोकांनी मानानं वागावं, त्याच्यानंतर जे काही सँक्शन्स असतात, जे नियम असतात इन्फॉर्मल ग्रुपचे, हे सुद्धा वर्करचे पर्टिक्युलरली मोराले आणि आउटपुट याच्यावर परिणाम करतात. म्हणजे नॉन इकॉनॉमिक रिवॉर्ड आर ऑल्सो इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट म्हणजे काय, ट्रॅडिशनल अप्रोच असं म्हणतात की माणूस हा एकटा आहे, वेगळा आहे. ते तुम्ही जर जी मराठीला गाणं ऐकलं असेल तर आला एकला गेला एकला पर्टिक्युलरली, तर तसं नाहीये. तर माणूस हा भावना विरहित मनुष्य नाही, तर तो एक सोशल अँगल आहे, त्यालाही भावना आहे, तो समाजात राहतो, तो इतर व्यक्तींच्या सहवासानं राहतो. तुम्ही ऍडमिशन घ्यायला तुम्ही बघता की यार माझा मैत्री का मैत्रीण ऍडमिशन घेते का नाही, आणि त्यानुसार तुम्ही ऍडमिशन घेता. म्हणजे मॅन इज अ सोशल ॲनिमल हे होतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, कार्याचं वर्गीकरण, त्याचा परिणाम निर्माण विशेषीकरण हा सगळ्यात कार्यक्षम दृष्टिकोन नाही. म्हणजे क्लासिकल अप्रोच मध्ये काय मांडलं होतं लक्षात घ्या की डिव्हिजन ऑफ वर्क आणि त्याच्यामुळे स्पेशलायझेशन. म्हणजे कसं, सिव्हिल इंजिनिअरचं काम सिव्हिल इंजिनियर केलं, मेकॅनिकलचं मेकॅनिकल इंजिनियर केलं, आयटीचं आयटी वाल्यांनी केलं, डॉक्टरचं काम डॉक्टरने केलं, तर काय होतं, ते त्या कामात स्पेशलाइज आहे. आणि ते कामात स्पेशलाइज असल्यामुळे काय होतं, काम इफिशियंटली होईल. आणि संघटनेत अशा सगळ्या व्यक्ती तुमच्याकडे जर कामाचं वाटप केलं तर स्पेशलायझेशन होऊन इफिशियन्सी होईल. पण यात असं लक्षात आलं की जरी स्पेशलायझेशन केलं असेल डिव्हिजन ऑफ वर्कनं, तरी पण हा सगळ्यात इफिशियंट अप्रोच नाहीये. म्हणून कार्याचं वर्गीकरण आणि त्याचं निर्माण होणारं स्पेशलायझेशन इट इज नॉट द बेस्ट अप्रोच ॲज पर ह्युमन रिलेशन अप्रोच. जर प्रश्न आला त्या दृष्टिकोनातून तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. दुसरी गोष्ट काय, कामगार हे एका इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन किंवा सामाजिक समूहाचा सदस्य म्हणून काम करतात, आणि हा समूह कामगाराचं बिहेवियर आणि त्याचं प्रोडक्शन नॉर्म तयार करतो. म्हणजे जो तो सांगतो की जास्त काम, समजा तुम्ही एका ग्रुपचा सदस्य ते सांगतात बाबा आज लेक्चर करायचं नाही, आज काय आपण हरिश्चंद्रगडला फिरायला जायचंय, किंवा आज काय करायचं, आज आपल्याला ही टेस्ट सोडवायची, मग सरांनी काय कुठली काय टेस्ट घेऊ, किंवा आज काय करायचे, आज आपल्याला सगळ्यांनी मिळून लेक्चर अटेंड करायचे. हे जे पर्टिक्युलरली संघटनेमध्ये किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये सुद्धा हे जे इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन्स असतात पर्टिक्युलरली, हे व्यक्तीचं वर्तन आणि किती त्यांना उत्पादन किती काम करावं हे नियम डिसाईड करतात. दुसरी गोष्ट, जो कामगार आहे ह्या ह्युमन रिलेशन अप्रोच, तो ज्यावेळेला मॅनेजमेंटशी संपर्क करतो त्यावेळी तो एकटा व्यक्ती म्हणून संपर्क करत नाही, ॲज अ इंडिव्हिज्युअल नाही, तो ॲज अ ग्रुप किंवा ॲज अ ग्रुप म्हणून काम करतो. म्हणजे व्यवस्थापनाशी त्याचा जो संपर्क असतो तो ॲज अ सोशल ग्रुपचा सदस्य किंवा इन्फॉर्मल ग्रुपचा सदस्य म्हणून तो काम करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं पुढे आलं म्हणजे ते म्हणजे काय की जे कामगार काम करतात त्यांचं कामगारातले जे बिहेवियर पॅटर्न्स असतील किंवा जे वर्तन असेल, जे त्यांना समाधान मिळतं पर्टिक्युलरली, आणि जे त्यांचं उत्पादन आहे हे कशावर अवलंबून असतं, तर फॉर्मल स्ट्रक्चरवर नाही तर नेतृत्व. म्हणजे संघटनेमध्ये लिडरशिप कशी आहे, सुपरविजनची पद्धत कुठली, पर्यवेक्षणाची पद्धत कुठली, मग ते अथॉरिटी असेल तर कशा असेल, वर्ण आदेश दिले जातील, खालची लोक त्याचं पालन करतील. डेमोक्रॅटिक असेल तर काय असेल, सगळ्या लोकांचं त्यात पार्टिसिपेशन असतं. आणि लॅजिस्फेअर असेल तर काय, तुम्हाला ध्येय दिलं जातं, तुमचं तुम्ही पार करा. तर ही जर डेमोक्रॅटिक लिडरशिप असेल त्यांचं म्हणणं आले तर पर्टिक्युलरली वर्करचं जास्त इफेक्ट होतो. आणि सहभाग, जर वर्करला ज्या कंडिशन्स अफेक्ट करणार आहेत त्याच्यामध्ये जर त्याचा सहभाग असेल त्या डिसाईड करण्यात किंवा ठरवण्यामध्ये, तर निश्चितच या बाबींचा जे ते संघटनेचा आउटपुट किंवा प्रोडक्शन याच्यावर जो तो परिणाम होतो. असे ठराविक मुद्दे किंवा वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो ही हावथॉर्न एक्सपेरिमेंट पुढे आली. बेसिक गोष्ट काय आली की मानव हा जो आहे तो फक्त यांत्रिक मानव नाही किंवा आर्थिक मानव नाहीये, तर तो सामाजिक आणि मानसिक मानव आहे किंवा त्याच्यात सामाजिक आणि मानसिक पैलूचा समावेश आहे. आणि तो फॉर्मल ऑर्गनायझेशन बरोबर एका इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनचा पण सदस्य आहे की जे त्याचं जे वर्तन आहे संस्थेतलं किंवा ऑर्गनायझेशन मधलं तेही डिसाईड करत असतात. ठीक आहे. पुढे आता वरील ज्या प्रयोगातून ज्या बाबी समोर आल्या त्याचा मिळून ह्युमन रिलेशन अप्रोच बनला. यानं क्लासिकल सिद्धांत म्हणजे लोकप्रशासनाचा जो पारंपरिक सिद्धांत होता क्लासिकल थेरी ती आपण बघणार आहे, त्याला धक्का दिला गेला. पर्टिक्युलरली ह्युमन रिलेशन अप्रोचचे जे तीन बेसिकली जे आहेत ते तीन पिलर्स आहेत. एक इंडिव्हिज्युअल दॅट इज व्यक्ती, सेकंड इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन दॅट इज अनौपचारिक संघटना, थर्ड सहभागी व्यवस्थापन दॅट इज पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट. व्यक्ती हा सिद्धांत काय मानतो की व्यक्ती हा यांत्रिक किंवा मानव नाही, तर व्यक्तीच्या ठिकाणी भावना आहेत, इमोशन्स आहेत, सेंटिमेंट्स आहेत, सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहेत. आणि ह्या सायकोलॉजिकल फॅक्टर्स, इमोशनल
आणि ज्या भावना आहेत यांना हा सिद्धांत अधिक महत्त्व देतो. म्हणजे मानवी संबंध काय म्हणतो, कामगारांचा आणि संघटनेच्या उत्पादनावर मानवी ज्या संघटनेमध्ये मानवाच्या संबंध कसे आहेत याचा परिणाम होतो. आणि त्यात व्यक्ती ही प्रत्येक व्यक्ती युनिक आहे असा म्हणतो. ती व्यक्ती कामावर येताना त्याच्या ज्या भावना आहेत, त्याच्या ज्या वृत्ती आहेत, तो ज्या समाजाचा घटक आहे त्या घेऊन येत असून काम करत असतं आणि त्याच्यानुसार संघटना कशी त्याला वागणूक देते याच्यावर संघटनेचा आउटपुट होतो. म्हणून भौतिक आणि बाबी म्हणजेच काय फिजिकल एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक फॅक्टर्स हे जास्त मॅटर करत नाही असं ह्युमन रिलेशनशिप अप्रोच मानतो. दुसरी गोष्ट अनौपचारिक संघटना, इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन. जो मानवी वर्तणूक दृष्टिकोन आहे तो फॉर्मल ऑर्गनायझेशनपेक्षा इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनला अधिक महत्त्व देतो. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं कंपनीत कामगार काम करत असतात, ते कुणाचे ते सुपरविजरच्या हाताखाली काम करत असतात, पण त्या कामगारचे परस्परांची इंटरॅक्शन्स होत असतात. हे इंटरॅक्शन्स होऊन सुद्धा त्यांचं काय होतं, पर्टिक्युलरली ग्रुप तयार होतो. ह्या ग्रुपला काय म्हणलं तर इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन किंवा अनौपचारिक संघटना. ह्या अनौपचारिक संघटना ज्या असतात ह्या अनौपचारिक संघटनांना जे येते ह्युमन रिलेशन अप्रोच जास्त महत्त्व देतो. काय म्हणतो, औपचारिक संघटना ज्या असतात पर्टिक्युलरली ह्या मॅनेजमेंट निर्माण करतात आणि अनौपचारिक संघटना कष्टमध्ये असतात, आपोआप निर्माण होतात. अनौपचारिक संघटनेमध्ये कुठलेही लिखित नियम नसतात. नियम असतात पण ते इन्फॉर्मली सगळ्यांनी पाळायचे असतात. त्याची विशिष्ट अशी कागदावर जशी आपण डायग्राम काढतो एखाद्या ऑर्गनायझेशनची, की जसं समजा आपण जिल्ह्याचं बघितलं तर जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर प्रांत, त्याच्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार, मग सर्कल, मग तलाठी, मग ग्रामसेवक, ही जी रचना आहे तशी इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनची रचना नसते. आणि ज्या औपचारिक संघटना आहेत त्या रॅशनल असतात किंवा तार्किक असतात. इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन या भावनिक असतात आणि पर्सनल किंवा वैयक्तिक असतात. आणि म्हणून हा त्यातला दोन्हीतला फरक आहे. आणि ह्याने कशाला महत्व दिलं ह्युमन रिलेशन अप्रोचला, अनौपचारिक संघटनेला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बँक वायरिंग एक्सपेरिमेंट मी तुम्हाला मागाशी सांगितलं 1931-32 साली आलेला. ह्यानं काय सांगितलं की कामगाराचं वर्तन म्हणजे त्याचं बिहेवियर पॅटर्न जे आहे संघटनेमधलं काम करत असताना आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी याच्यावर जे परिणाम करणारे काही नियम असतात. आणि हे नियम कुठले तर हे नियम खाली दिलेले हे लक्षात ठेवायचे. ग्रुप मॅचिंगला बऱ्याच होतं. वन शुड नॉट टर्न आउट टू मच वर्क. इफ वन डज वन इज अ रेट बस्टर. म्हणजे एखाद्यानं जास्त काम करू नये. जर एखाद्यानं जास्त काम केलं तर त्याला काय म्हणतात, रेट बस्टर. प्रश्न कसा आहे तो, वन शुड नॉट डन टू मच वर्क आणि इकडे जोईला रेट बस्टर. वन शुड नॉट टर्न टू लिटिल वर्क इफ वन इज चिस्टलर. म्हणजे एखाद्यानं ठरापेक्षा कमी काम करू नये. का ठरापेक्षा कमी काम केलं दुसऱ्याला अधिक काम करावं लागेल, किंवा काम कमी करतं म्हणून सगळ्या कामगारांना काढून टाकलं. म्हणून वन शुड नॉट टू लिटिल वर्क and that is called as a chiseler. One should not talk to supervisor anything that will react to the detriment of an associate if one is failure. म्हणजे स्वतःचा जो पर्यवेक्षक आहे त्याला असं काय सांगू नये की तुमचा जो कलिग आहे त्याच्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव होईल किंवा नकारात्मक घटना घडेल. जर तसं तो करत असेल तर त्याला स्पिलर म्हणतात. आणि वन शुड नॉट अटेम्प्ट टू मेंटेन अ सोशल डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल इन्स्पेक्टर शुड नॉट लाईक इन्स्पेक्टर. म्हणजे एखाद्यानं सोशल डिस्टन्स जे ते मेंटेन करायचा प्रयत्न म्हणजे जो त्या पदावर काम करतो त्यांना सगळ्यांशी मिळून मिसळून वागावं असं. हे 4 नियम जे आहेत ते 4 नियम कशातनं पुढे आले, बँक वायरिंग एक्सपेरिमेंटमधनं. याची जी नावं आहेत रेड बस्टर, चिस्टलर, स्पेलर, ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कुठले 4 नियम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, त्यांचा इम्पॅक्ट काय होतो हे लक्षात घ्या. नाही समजलं तर मला फोन करा, मी तुम्हाला नक्की समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. मानवी वर्तन दृष्टिकोनाने बेसिकली काय सांगितलं की कामाच्या ठिकाणी असणारे वर्तन, समाधान आणि प्रेरणा यांच्यावर अनौपचारिक संघटनाचा परिणाम जास्त होतो. म्हणजे व्यक्तीची जी उत्पादकता आहे कामाच्या ठिकाणची, त्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे, त्याचं मोटिवेशन आहे, प्रोडक्शन आहे, याच्यावर फॉर्मलपेक्षा इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन किंवा सोशल ग्रुपचा जास्त परिणाम होतो. मी दुसरी गोष्ट काय सांगितलं, कामगाराच्या दृष्टीने जे असतं ते वर्क सोशल ग्रुप त्याचा पहिला आणि वर्क इज इन्सिडेन्शियल. म्हणजे सामाजिक जो ग्रुप आहे तो पहिला किंवा सोशल स्टेटस पहिला आणि नंतर वर्क त्याच्या अनुषंगाने येतं म्हणून वर्क. म्हणून कामाच्या ठिकाणी तो जास्त कशाला महत्व जास्त देईल, सोशल ग्रुपला जास्त महत्व देईल. मिओनं डेव्हिड रेकॉर्डोचा, आता हा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह झाला, रेबल हायपोथेसिस नाकारला. रेबल हायपोथेसिस काय म्हणायचा, मानव हा असंघटित आहे आणि एक कळप आहे. जसं गुरांचा कळप असतो तो कळप आहे. तो कशासाठी काम करतो, फक्त सेल्फ इंटरेस्ट. म्हणजे स्वतःचा इंटरेस्टसाठी फक्त तो काम करणारा माणूस आहे, तो दुसऱ्याचा हित बघत नाही. हा हायपोथेसिस कुणी मागितला होता, डेव्हिड रेकॉर्डो. रेबल हायपोथेसिस लक्षात ठेवा, डेव्हिड रेकॉर्डो रेबल हायपोथेसिस. हा रेबल हायपोथेसिस जो आहे तो रेबल हायपोथेसिस मेओनं नाकारला. मेओनं काय म्हटलं की नाही, मानव हा संघटित आहे आणि तो इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनच्या सोबत काम करतो. म्हणून प्रश्न आला ऑब्जेक्टिव्हला, हु रिजेक्टेड डेव्हिड रेकॉर्डोस रेबल हायपोथेसिस. तर एल्टन मेओनं रिजेक्ट केला. किंवा रेबल हायपोथेसिस कुणी मानला, डेव्हिड रेकॉर्डोनं. रेबल हायपोथेसिस काय याच्या आधारे प्रश्न आला तर तुम्हाला तो सांगता आला पाहिजे. आता रोथेन्बर्गर काय म्हणतो, टू ऑफन वी ट्राय टू सॉल्व्ह ह्युमन प्रॉब्लेम्स विथ नॉन ह्युमन टूल्स
and non-human data. It is my simple thesis that human problems require human solutions. Human problems to be brought to human solutions requires human data and human tools. Workers are not isolated, unrelated individuals. They are social animals and should be treated as such. म्हणजे जो मानव आहे याला बऱ्याच वेळा आपण त्यांच्यातले जे समस्या निर्माण होतात त्याच्यासाठी आपण जो मानवी डाटा नाहीये, जी काही प्रिन्सिपल तत्व आहे त्यांचा वापर करतो. त्यापेक्षा आपण जे मानवी संबंध आहेत किंवा जो मानवी डाटा आहे त्याचा जर वापर केला, मानवी माहितीचा वापर केला तर ते प्रॉब्लेम जास्त सॉल्व्ह करतात. दुसरी गोष्ट तो म्हणतो की ह्युमन जे ते अनरिलेटेड म्हणजे मानव एकमेकाशी संबंध नसलेले व्यक्ती नाहीये, तर त्यांचे एकमेकाशी संबंध आहेत आणि ते सामाजिक प्राणी आहेत किंवा सामाजिक व्यक्ती आहेत आणि म्हणून त्यांना तशीच वागणूक दिली पाहिजे. हे वाक्य लक्षात घेऊन पुन्हा ते रोथेल्सबर्गरचे असं लक्षात ठेवा. परीक्षेला प्रश्न आला तर मला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे. डेव्हिड रेकॉल्डो रेबल हायपोथेसिस परत लक्षात ठेवा, समजून घ्या. पुढे तिसरा जो पिलर होता याचा सहभागी व्यवस्थापन पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे मानवी संबंध दृष्टिकोनातून पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंटला भर दिला. मी सांगितलं 3 प्रकारचे मॅनेजमेंट असतात. एक अथॉरिटेटिव्ह म्हणजे काय वर्ण सांगितलं तसं खाली ऐकायचं. दुसरी डेमोक्रॅटिक म्हणजे लोकांचं ऐकून घ्यायचं आणि सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतात त्यानुसार काम करायचं. तिसरी लॅजिस्फिअर म्हणजे टार्गेट द्यायचं तुमचं तुम्ही अचीव्ह करा. तर मानवी दृष्टिकोनातून सहभागी व्यवस्थापन म्हणजे काय डेमोक्रॅटिक किंवा लोकांचं पार्टिसिपेशनचा सहभाग असावा. म्हणजे ज्या गोष्टी किंवा ज्या प्रक्रिया किंवा जे निर्णय जे कामगारांना अफेक्ट होणार आहेत त्या निर्णय प्रक्रियेमध्ये कामगारांचा सहभाग असावा, याला म्हणतात सहभागी व्यवस्थापन. हा बेसिकली होतो. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणचं कामगाराचं शेड्यूल चेंज करायचे तर त्यासाठी मॅनेजमेंटनं जे ते कामगारांशी डिस्कस केलं पाहिजे. म्हणजे जसं आपल्याला असेल आपल्याला टाइम टेबल ठरवायचे तर आपण विद्यार्थ्यांशी डिस्कस करतो की तुम्हाला कुठली वेळ पाहिजे. आता हे व्यवस्थापन पद्धतीचे फायदे काय? एक जो कामगार आहे की ज्याला निर्णयाचा ज्याच्यावर परिणाम होणार आहे कामाच्या कंडिशनच्या ठिकाणी त्याला त्याच्या सुपरवायझरशी चर्चा केली. दुसरी गोष्ट काय, त्याला समजून आलं की यार आपल्याला कोणतरी विचारते की आपण कुठल्या कंडिशनमध्ये काम करणार, ही कंडिशन चांगली आहे का, तुला कुठल्या वेळी काम करायचे, तुला कसं काय जमेल ते. तर ह्यामुळे काय झालं त्याच्यात एक सेन्स ऑफ पार्टिसिपेशनची भावना निर्माण आली. तुम्ही ते वहिनी जी मराठीचा कार्यक्रम बघत असाल दारू गडबड दारू पैठणीचा कार्यक्रम, तर त्याचा माझ्या लक्षात तो काल चाललेला काय तो लोकांचा सहभाग येतात. ज्यात सहभाग असेल त्यात काय होतं त्या समूहात आपण एक सदस्य भावना प्रेरणा निर्माण होते. दुसरी गोष्ट काय होतं ही भावना निर्माण झाल्यामुळे काय होतं ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी वाढते. म्हणजे पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट किंवा सहभागी व्यवस्थापन यामुळे ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी वाढते. दुसरी गोष्ट कामाच्या ठिकाणी प्लेझंट वातावरण निर्माण होतं. कशामुळे सहभागी व्यवस्थापन हे सहभागी व्यवस्थापन पद्धतीचे हे फायदे आहेत. पुढे याच्यामुळे काय झालं जो कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये जो आधी काय दुवा होता हा दुवा कमी होण्याचा प्रयत्न झाला. पुढे दुसरी गोष्ट काय जर वर्करला वाटलं की मला माझ्या संघटनेत मान मिळतो, मला माझ्या संघटनेत प्रतिष्ठा मिळते, मला त्याचा व्यवस्थित मोबदला मिळतो, व्यवस्थापन माझ्याशी चर्चा करते, तर संघटनेची ध्येय ती तो तुम्ही स्वीकारायचा प्रयत्न करता. तुम्ही सेल टॅक्स ऑफिसर म्हणून काम करताय, तुम्हाला कळतं की यार तुम्हाला मेडिकल बेनिफिट दिले जातात, तुमचे बॉस तुमच्याशी चांगले वाटतात, तुम्हाला एखादी रजा असेल तर तुम्हाला नाकारला दिलं जात नाही, तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी केली तर तुम्हाला लिव्ह दिली जाते. मग तुम्हाला काय वाटतं की यार काम सांगितलं मला तर मी ते स्वीकारेन का, मला इथं मान मिळतं. तेच ह्युमन रिलेशन अप्रोचने सांगितलं की जर पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंटचं टेक्निक वापरलं तर लोक जे असतील ते संघटनेचा गोल स्वीकारतील. सगळ्यात महत्त्वाचं आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतील की FW टेलर जे होते त्यांनी सायंटिफिक मॅनेजमेंट पद्धत मांडली होती. ही आपल्याला पद्धत शिकायची अजून आपण शिकलो नाही. तर FW टेलरची जी सायंटिफिक मॅनेजमेंटची पद्धत होती जी प्रायोगिक व्यवस्थापन पद्धती होती. प्रश्न येतो लक्षात घ्या सायंटिफिक मॅनेजमेंट पद्धत दृष्टिकोन कुणी मांडला संघटनेसाठी तर तो FW टेलरने मांडला. यानं मात्र काय केलं होतं मानवाला यांत्रिक मानव मानलं होतं. म्हणून हा दृष्टिकोन मानवी वर्तणूक दृष्टिकोनातून नाकारण्यात आला किंवा तो रद्द करण्यात आला. आता पारंपरिक सिद्धांत आणि मानवी संबंध विश्लेषणातला फरक काय लक्षात घ्या. पूर्णपणे नाकारला असं काय होत नाही. म्हणजे जे काय असतं ते आपण सुधारणा करून पुढे जात असतो. तसंच पारंपरिक रोगप्रशानाचा जो सिद्धांत होता तो पूर्णतः जो आहे तो मानवी संबंध सिद्धांतानं नाकारला नाही. तर त्यात काहीतरी बदल केले, त्यात काय ऍडिशन केले, तो अजून व्यापक केला गेला. म्हणून त्याला काय म्हटलं जातं पर्टिक्युलरली की निओ क्लासिकल थेरी. म्हणजे जे पारंपरिक सिद्धांत होता लोकप्रशासन त्यानं फॉर्म्युला ऑर्गनायझेशन किंवा औपचारिक संघटनेला अधिक महत्त्व दिलं होतं. मानवी संबंध सिद्धांतांना अनौपचारिक संघटना किंवा इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनला जास्त महत्त्व दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्षमता आणि उत्पादन ही संघटनेची ध्येय हे सगळ्यांनी मान्य केलं. म्हणजे काय जी इफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी आहे हे ऑर्गनायझेशनची ध्येय असली पाहिजे. नसेल तर काय होईल ऑर्गनायझेशन टिकणारच नाही. जर आउटपुटच नसेल आणि इफिशियन्सी नसेल तर ऑर्गनायझेशन टिकणार नाही. हे क्लासिकल थेरीने पण मान्य केलं आणि मानवी वर्तणूक दृष्टिकोनातून मान्य केलं. मात्र ते अचीव्ह करण्याची पद्धत वेगळी होती. क्लासिकल थेरीने काय मानलं नियमांना महत्त्व दिलं,
आणि फॉर्मल ऑर्गनायझेशनला महत्त्व दिलं आणि मानवी वर्तनानं काय केलं, इन्फॉर्मल ग्रुप्सला महत्त्व दिलं आणि माणसाच्या सामाजिक पैलूला महत्त्व दिलं. म्हणून काही त्यांनी त्या संबंधात सुधारणाच केलेली एवढे याचे लक्षात ठेवा. आता या दोन्हीतला फरक लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल. पारंपरिक सिद्धांत दॅट इज ट्रॅडिशनल अप्रोच, मानवी संबंध दृष्टिकोन दॅट इज क्लासिकल ह्युमन रिलेशनशिप अप्रोच. हा कोणी मांडलेला आहे तर हा एल्टन मेयो, बुलिक, हेनरी फ्योल, F.W. टेलर यांनी मांडलेला आहे. हा कोणी मांडलेला आहे तर एल्टन मेयोनं मांडलेला आहे. शेनं महत्व कशाला दिलं, फॉर्मल ऑर्गनायझेशनला म्हणजे औपचारिक संघटनेला. मानवी संबंधांना कशाला दिलं, अनौपचारिक संघटना का इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनला. ह्याने काय मानलं, संघटना हे रॅशनल आहे, तार्किक आहे आणि अवैयक्तिक आहे, इम्पर्सनल आहे. मग तिथं व्यक्तीला काय महत्व नाही, एक नियम बनवले त्या नियमांचा संघटना काम करते. मानवी संबंध दृष्टिकोन काय म्हणतो, नाही संघटना ही भावनिक आहे, इमोशनल आहे आणि सामाजिक संघटना म्हणजे सोशल अँगल आहे. दुसरी गोष्ट, पारंपरिक सिद्धांतांना सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आर्थिक मानव दृष्टिकोन मानला. म्हणजे मानव फक्त इकॉनॉमिकल मानव आहे, पैशासाठी काम करणार, स्वतःच्या हितासाठी काम करणार मानव आहे. मात्र मानवी संबंध दृष्टिकोन किंवा ह्युमन रिलेशन अप्रोच असं मानलं की नाही, मानव हा सामाजिक मानव आहे, सोशल ॲनिमल आहे, त्याच्यात सायकोलॉजिकल घटक पण आहेत. म्हणजे तो एका समाजाचा सदस्य म्हणून काम करत असतो. म्हणून सोशल मॅन ही कन्सेप्ट जी आहे ती ह्युमन रिलेशन अप्रोचनं स्वीकारली. पारंपरिक सिद्धांतानं संघटनेचे भौतिक किंवा यांत्रिक पैलूवर जास्त महत्व दिलं. म्हणजे कुठल्या मेकॅनिस्टिक आणि पर्टिक्युलरली फिजिकल जे घटक आहेत त्याच्यावर महत्व दिलं. तर मानवी संबंध दृष्टिकोनानं व्यक्तीच्या सामाजिक म्हणजे सोशल आणि मानसिक घटक किंवा पैलू याच्यावर अधिक भर दिला. म्हणजे सायकोलॉजिकल आणि सोशल फॅक्टर अधिक भर दिला. याच्यामुळे ह्यानं काय म्हणलं की संघटनेचं जे वर्तन आहे म्हणजे संघटनेचं जे काही बिहेवियर पॅटर्न्स आहेत हे जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंटने जे बनवलेले नियम असतील, रूल्स असतील आणि रेग्युलेशन असतील त्याच्यामुळे असतील, याच्यामध्ये नाही कामगाराच्या ठिकाणी असणारी भावना असतील म्हणजे इमोशन्स असतील, वृत्ती असतील, सेंटिमेंट्स असतील, ॲटिट्यूड्स असतील, अभिवृत्ती असेल, याच्यामुळे संघटनेचं बिहेवियर पॅटर्न सेट होतात. आता सगळ्यात महत्त्वाचा फरक याच्यावर प्रश्न ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो. पारंपरिक सिद्धांत मात्र सगळ्या व्यक्ती समान आहेत, होमोजिनियस, सब घोडे 12 बराबर, ती काय म्हणी समजा सब घोडे एक बराबर, तसं पर्टिक्युलरली म्हणे. आणि मानवी संबंध नाही म्हणतो, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, ही युनिक आहे, प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या भावना आहेत, प्रत्येक व्यक्तीला वेगळे स्किल आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळ्या संवाद साधक आहे, प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या सेंटिमेंट्स आहेत असं मानतो. म्हणून मानवी संबंध दृष्टिकोन व्यक्ती ही हेट्रोजिनियस आहे, युनिक आहे असं मानतो. पारंपरिक सिद्धांत अधिकारवादी परीक्षणाचा भाग घेतो म्हणजे आपण जसं लहान मुलाला शिकवतो तसं. मात्र मानवी संबंध दृष्टिकोन हा लोकशाही पर्यवेक्षण डेमोक्रॅटिक जे हे आहे सुपरविजन याला महत्व देतो. हा ॲटोमिस्टिक व्ह्यू मानतो माणसाचा, म्हणजे मानव एकल कोंड आहे, एकटा आहे, ॲटम कसा सेपरेट ॲटम असतो. हा सोशल व्ह्यू मानतो, नाही मानव हा काय सामाजिक प्राणी आहे किंवा सामाजिक व्यक्ती आहे असा हा दृष्टिकोन मानतो. याच्यानुसार काय होतं की संघटनेची जी संरचना आहे म्हणजे जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचं जे स्ट्रक्चर आहे याच्यावर संघची कार्यक्षमता किंवा एफिशियन्सी अवलंबून आहे असं कोणता सिद्धांत मानतो, क्लासिकल थेरी मानते. मानवी संबंध दृष्टिकोन काय म्हणतो, नाही मानवाचे संबंध आणि कामगाराचे संबंध आणि इंटिजर म्हणजे त्यामधले ह्युमन रिलेशनशिप, त्याच्यानंतर मुराले आणि त्याच्यानंतर सॅटिस्फॅक्शन याच्यावर कार्यक्षमता अवलंबून आहे असं मानतो. म्हणजे हा सोशल अँगलला महत्व देतो. यानं भौतिक एन्व्हायरमेंटला भर दिलं, जसं एसी अभ्यासिका पाहिजे, बसायला चांगलं पाहिजे, सगळे शिक्षक चांगले पाहिजेत, रोज टेस्ट कंडक्ट झाले पाहिजेत, न्यायला आणायला गाडी पाहिजे, हे काय झालं फिजिकल एन्व्हायरमेंटवर भर दिला कोणी, क्लासिकल थेरी. मानवीनं कशावर भर दिला, सोशल अँगल्स म्हणजे तुम्हाला तुमची काळजी घेणारा समाज आहे का, तुम्हाला विचारलं जातं का, तुम्हाला मान मिळतो का, त्या माणूस कुठल्या समूहात नेतो, सामाजिक. म्हणून ह्युमन रिलेशन अप्रोचनं सोशल एन्व्हायरमेंटला भर दिला, पारंपरिक सिद्धांतानं फिजिकल एन्व्हायरमेंटला भर दिला. ठीक आहे. आता टीका का केली जाते पर्टिक्युलरली, तर टीका दोन गोष्टीसाठी केली. अलेक्स केरी काय म्हणतो, यांची पद्धतच अनसायंटिफिक होती. का तर त्यांनी काय केलं, पर्टिक्युलरली 4 ते 5 मुली बघितले, त्यांच्यावर तो प्रयोग केला आणि त्यांनी त्यांचं ते सामान्यीकरण सगळ्यांना केलं. म्हणजे ह्या कंपनीमध्ये 4 ते 5 मुलींचा प्रयोग केला तर सगळीकडेच घडतं असं त्यांनी मानलं. म्हणून ह्युमन रिलेशन अप्रोचवर अलेक्स केरी यांनी सध्या काय इट इज अनसायंटिफिक मेथड आणि जनरली 4 ते 5 मुलींवर प्रयोग करून त्याचं जनरलायझेशन केलं. ही पहिली लक्षात घ्या. दुसरी गोष्ट हॅवथॉर्न इफेक्ट, सगळ्यात महत्वाची टीका. जे व्यक्ती निवडले होते त्यांना कळलं की आपल्याला निवडले गेलेले, त्यांना हे कळलं की आपलं ऑब्झर्वेशन केलं जाणार आहे, त्यांना हे कळलं की आपल्याला विचारतायत मॅनेजमेंट, आपल्याला निवड झाली, इतरांपेक्षा आपल्याला निवड झाली. त्यामुळे काय झालं, त्यांना असं आता प्रतीत झालं की नाही आता आपण चांगलं वर्तन केलं पाहिजे. हा जो परिणाम झाला ह्याला म्हणतात हॅवथॉर्न इफेक्ट. जे परीक्षेसाठी विद्यार्थी निवडले किंवा प्रयोगासाठी विद्यार्थी निवडले जातात त्यांच्या वर्तनाचा परिणाम जो असतो तो रिझल्टवर झाला तर त्याला म्हणतात हॅवथॉर्न इफेक्ट. आणि हा परिणाम झाला म्हणून हॅवथॉर्न इफेक्ट सुद्धा परिणाम होतो. प्रश्न येईल हॅवथॉर्न इफेक्ट म्हणजे काय, हॅवथॉर्न इफेक्ट म्हणजे काय मी इथे समजून सांगितलेले, परत वाटल्यास तर ऐका, नाही समजलं तर मला परत विचारा. लॉरेन बेरिस काय म्हणतो की मानवी संबंध दृष्टिकोन हा प्रो मॅनेजमेंट आणि अँटी युनियन आहे, म्हणजे व्यवस्थापनाला प्र करणार आहे आणि मॅनेजमेंट युनियनच्या विरुद्ध आहे. दुसरी युनायटेड ऑटो वर्कर्स काय म्हणतात, दे आर कॉल्ड काऊ सोशॉलॉजिस्ट, म्हणजे
जो मानवी दृष्टिकोन जे आहे त्यांना म्हणतो काऊ सोशलॉजिस्ट. प्रश्न कसा येतो, हु कॉल्ड ह्युमन रिलेशन अप्रोच ॲज अ प्रो मॅनेजमेंट अँड अँटी युनियन, दॅट इज लॉरेन बॅरिस. हु कॉल्ड ह्युमन रिलेशन अप्रोच ॲज अ काऊ सोशलॉजिस्ट युनायटेड ऑटो वर्कर्स. अॅमिटा इटोझोनी ही टीका करताना मानवी वर्तणुकाच्या बाबतीत काय म्हणतात की एल्टन मेयोनं कशाला महत्व दिलं, इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन्सला, संघटनेतील जे इन्फॉर्मल संबंध आहेत म्हणजे सोशल संबंध आहेत त्याला महत्व दिलं. त्यानं फॉर्मल ऑर्गनायझेशन निग्लेक्ट केली. त्याचप्रमाणे त्याच्यावर अशी टीका करतात की फॉर्मल ऑर्गनायझेशन आणि इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन यांचा समन्वय किंवा कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न हा ह्युमन रिलेशन अप्रोचनं केला नाही. पीटर ड्रकर जे मॅनेजमेंट थिंकर होते ते काय म्हणतात, यांनी वर्कचं नेचर किंवा कामाचं स्वरूप याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कामाचं स्वरूप दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी आर्थिक बाबी दुर्लक्षित केल्या. तर पीटर ड्रकरची टीका जी काय ती नेचर ऑफ वर्क ॲज वेल ॲज निग्लेक्ट ऑफ इकॉनॉमिक फॅक्टर्स हे लक्षात ठेवा. परीक्षेला येतो मी प्रश्न तयार करून घेईन पण तरी लेक्चर ऐका बारकाईने सगळ्या स्लाइड परत. डॅनियल सेल म्हणतो इट्स मेथॉडॉलॉजी वॉज डिफेक्टिव्ह, म्हणजे जी पद्धत वापरली ती पद्धती डेफलरी क्लिनिकल मेथड होती तीच डिफेक्टिव्ह होती असं डॅनियल सेल म्हणतो. मिओच्या सिद्धांतात संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट आणि टेन्शन याला स्थान नाही म्हणून टीका केली जाते. आणि मानवी प्रेरणा जी आहे म्हणजे मोटिवेशन किंवा मोराल आहे याला अनेक डायमेन्शन्स आहेत. काही डायमेन्शनचा उलगडा केला मिळून पण सगळ्या डायमेन्शनचा उल्लेख करू शकला नाही म्हणून टीका करतो. मार्क्सिस्ट म्हणजे जे कम्युनिस्टवाले आहेत आपले ते टीका का करतात की मानवी विषयानं काय केली की नाही बाबा तुम्ही नियमानं नका काम करून घेऊ, काय करा त्यांना विचारा त्यांच्या कल्याण काम करून घ्या. मग तो काय म्हणतो आर्थिक दृष्टिकोनाला निग्लेक्ट केलं आणि त्यामुळे काय केलं गेलं कामगारांचे शोषण करण्याची नवीन पद्धत केली. म्हणजे तुम्ही आधी फटका मारून अभ्यास करत नव्हता तर काय गोड गुले घालून तुमच्याकडून काम करून घेतलं. म्हणून तो मार्क्सिस्टने कम्युनिस्टने टीका काय केली की आर्थिक पैलूला कमी महत्व दिल्यामुळं किंवा महत्व न दिल्यामुळं कामगारांचे शोषण करण्याची एक पद्धत आहे. मी तुम्हाला परत सांगितलं की नवीन सिलेबस आहे, थोडं 2-3 लेक्चर ऐकायला लागेल. ह्याच्या नोट्सचे मी तुम्हाला देईन ऑफलाईन मीडियममध्ये सुरू झाल्यानंतर. पण पर्टिक्युलरली ह्याचे मी प्रश्नही तुम्हाला तयार करून पुढच्या लेक्चरला मी ह्याचे प्रश्न टाकून देईन 1-2-3 दिवसात. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न 50 प्रश्न असतील. याच्या बाहेरचा राज्यसेवेला शक्यतो प्रश्न येणार, नेचर येणार नाही, नेचर येत असेल पण आला तरी त्याच्याच रिलेटेड प्रश्न असेल. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. आता आपण ह्युमन रिलेशन अप्रोच शिकलो. एल्टेन मेयोनं तो मांडला, त्याने इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनला महत्व दिलं, मानवाचा सामाजिक दृष्टिकोन मांडला, रेबल हायपोथेसिसवर त्यानं टीका केली. ठीक आहे. पुढे आता हाय आपण आज शिकलेलो आहे. पुढच्या लेक्चरला याच्यात मी तुम्हाला प्रश्न टाकेन. GS2 चा पार्ट ह्युमन रिलेशनशिप अप्रोच हा आज आपला समाप्त झाला. ठीक आहे. धन्यवाद.